बेटी बचाव बेटी पढाव या योजनेला आज 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत बेटी बचाव बेटी पढाव ची शपथ देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या प्रांगणात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचाऱ्यांना बेटी पढाव बेटी बचाव ची शपथ देण्यात आली आहे। महिलांनी सर्व क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे। त्यामुळे मुला-मुलींमध्ये भेद न करता मुलीचे प्रमाण वाढवणे, लिंगभेद चाचणी न करणे, सर्व क्षेत्रात महिलांना समानतेची वागणूक देणे यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केले आहे। यानंतर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। सर्वांना नमस्कार, मी विकास मीना, सीओ संभाजीनगर। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज रोजी बेटी बचाव बेटी पढाओ कार्यक्रमाचा 10 वर्ष पूर्ण झालेला आहे। या निमित्ताने आपण पूर्ण विभागात आणि इतर लोकांसोबत या ठिकाणी बेटी बचाव बेटी पढाओची शपथ घेतलेली आहे आणि ही कार्यक्रम जसा आपले सगळ्यांची मदतीने एक यशस्वी रीतीने पार पाडण्यात आलेला होता मागच्या वर्षामध्ये, तशाच रीतीने आपण पुढे पार पाडणार आहे। आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की महिलांसंदर्भात मुलींसंदर्भात खूपच समाजामध्ये इश्यूज आहे, ते आपल्याला नेहमीच आपल्याला डेली जीवनमध्ये ॲड्रेस करावा लागते। प्रशासन यासाठी सशक्त आहे आणि मुलींची जसा आपण वाचला होता ना आता की आपला लिंगानुपात सेक्स रेशिओ आहे ते खूप कमी होत चाललेला आहे। यासोबत त्यांच्या डोमेस्टिक व्हायलन्सचा केस आहे, आपल्या ज्या ठिकाणी जे काम करतात त्या ठिकाणी त्यांच्या हॅरेसमेंटचा विषय आहे किंवा इतर विषय आहे, त्यावर आपण प्रशासन नेहमी दक्ष आहे, त्यावर काम करत आहे आणि आपला समाज जसा महिलांसाठी प्रोग्रेसिव्ह रीतीने काम करत आहे। नमस्कार, मी सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। बेटी बचाओ बेटी पढाओ 22 जानेवारी 2015 पासून उपक्रमास सुरुवात झाली। आज रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळे केंद्र शासनाने याला पुनरुज्जीवित करणे आणि त्याचबरोबर परत एकदा जोमाने या उपक्रमाला चालना मिळावी, गती मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचबरोबर जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि त्याचबरोबर ग्रामस्तरावरील सर्व अंगणवाडी स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाची प्रतिज्ञा आणि शपथ घेण्यात आली। त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। लग्नाला बायको पाहिजे, लग्नाला बायको पाहिजे, फिरायला गर्लफ्रेंड पाहिजे, जन्माला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, मग गर्भातली मुलगीच का नको? हा सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्या जनतेला किंवा या सगळ्या लोकांना पडलाच पाहिजे। यासाठी महिला बाल कल्याण विभागामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत सगळ्यांनी प्रतिज्ञा इथे घेतलेली आहे। 22 जानेवारी 2015 ला 22 जानेवारी 2015 ला पानिपत येथून बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला सुरुवात झाली। सदर मोहिमेचा उद्देश हा मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढवणे आणि लिंग निवडीस प्रतिबंध करणे याच्यावरती ही योजना सुरू झाली। आज 10 वर्ष झाले सदर योजनेला, 22 जानेवारी 2025 रोजी। तरीही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुलींचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे। याचे नोडल अधिकारी म्हणून कार्य करतात। तर माझी सर्वांना विनंती आहे इथे उपस्थित की त्यांनी आज जी प्रतिज्ञा घेतलेली आहे ती आपल्या समाजात आपण जिथे काम करतो तिथे याचं मुलींच्या जन्माचं महत्त्व सगळ्यांना पटवून देण्यात यावं। धन्यवाद। विजेता क्षीरसागर, विस्तार अधिकारी, महिला बाल विकास।